तो मनोविकार ते मनोविकास या सूत्रावरती बोलावं आणि खरं म्हणजे गप्पा माराव्यात असं आहे. पण आता गप्पा मारण्यासाठी काहीतरी सुरुवात करायची म्हणून मी थोडी सुरुवात करतो आणि मग आपण मुक्त गप्पा करू त्या विषयावरती. तर मनोविकार म्हणजे मनाचे आजार. तर मानसिक आरोग्य ही संकल्पना किंवा मन हीच संकल्पना ना आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीनं नवीन आहे. म्हणजे आधुनिक पाश्चात्य विज्ञानाच्या दृष्टीनं मन ही संकल्पनाच नवीन आहे आणि वैद्यकशास्त्राच्या दृष्टीनंही ती फार नवीन आहे. आता फार नवीन म्हणजे किती? तर आधुनिक मानसशास्त्राचा जो इतिहास आहे तो जेमतेम 140 वर्षांचा आहे. त्याच्या आधी इतिहासच नाही आहे. आणि आपण आधुनिक वैद्यकशास्त्र फॉलो करतो. म्हणजे आम्ही सगळे लोक MBBS होतो, MD होतो. तर या सगळ्याच्या मध्ये सायकॉलॉजी आणि त्यातही सायकियाट्री ह्या ज्ञानशाखा अगदी नवीन आहेत असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे पाश्चात्य जगामध्ये सुद्धा रेनेसान्स नावाचा जो एक काळ मानला जातो युरोपामध्ये, त्याच्यानंतर असा एक मोठा काळ गेला की जेव्हा शरीर आणि मन ह्यांची फारकत केली गेली वैद्यकशास्त्रात. आणि शरीराचे आजार तेच खरे आजार कारण ते दिसतात आणि मनाचे आजार हे खरे आजार नाहीत कारण ते दिसत नाहीत, असा अशी शास्त्रीय भूमिका होती. आणि तिला छेद देणारं संशोधन हे सिगमंड फ्रॉइड यांच्या काळात यायला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा 19व्या शतक संपत आलं होतं. म्हणजे फक्त 20वं शतक इतकं ताजं आहे आधुनिक मानसशास्त्र. त्याच्यानंतर मग फ्रॉइड, युंग ह्या सगळ्या लोकांनी हे सुरू केलं युरोपामध्ये, नंतर ते अमेरिकेत गेलं. आणि म्हणून आमच्या शास्त्रामधली म्हणजे सायकियाट्रीमधलं पहिलं औषध आलं तेच मुळी दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर. म्हणजे ही फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे की दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये, त्याच्या आधी जवळजवळ 200-300 वर्ष मानसिक आरोग्य ज्यांचं नाही, जे वेडे, जे मेंटली डिस्टर्ब्ड, त्यांना तुम्ही कुठे ठेवायचा तर असायलम्स ही कल्पना पहिल्यांदा युरोपात आली. कारण त्यावेळेला पृथ्वीचं केंद्र युरोप होतं, म्हणजे शास्त्र असू दे, कला असू दे. आणि त्यामुळे हे असायलम्समध्ये त्यांना ठेवायचं. पिनेल नावाचा एक डॉक्टर होता, तर तो सुपरिंटेंडंट होता एका मेंटल हॉस्पिटलचा. आणि त्याने बघितलं की ही सगळी जी माणसं आहेत त्यांना माणसासारखंही काही वागवत नाहीत, कारण उपचार काहीच नव्हते, जस्ट आयसोलेशन अँड सेग्रिगेशन असंच होतं. तर ह्या पिनेलचं वैशिष्ट्य असं आहे सगळ्या सायकियाट्रीमध्ये की त्याने पहिल्यांदा मनोरुग्णांच्या साखळ्या तोडल्या. त्याचा अर्थ असा की त्याच्या आधी हे सगळे असायलम बेस्ड जे मनोरुग्ण होते ते साखळ्यांमध्ये बांधलेले होते. त्यांना स्ट्रेट जॅकेट्स म्हणजे अशी चिलखत पण बांधलेली, अशी सुरुवात आहे बरं का सगळी. आणि तो जो पिनेल असतो तो जेव्हा एका अशा सगळ्यांना सोडतो तर एक तो रुग्ण त्याच्यावरती हल्ला करून येतो आणि तो मारणारच त्याला, म्हणजे तो रुग्ण ह्या पिनेलला मारणारच. एवढ्यात सूर्याच्या किरणांची तिरीप त्याच्या डोळ्यात जाते आणि तो ना खूप काळ अंधार कोठडीत राहिला असतो, तर ना तो त्या सूर्याच्या किरणांनी दिपून जातो आणि म्हणून तो ह्याला मारत नाही, म्हणजे मारू शकत नाही. आणि जेव्हा तो असा भानावर येतो, म्हणजे तो ऑलरेडी मनोरुग्ण आहे बरं का, पण तो भानावर येतो आणि त्याच्या एकदम लक्षात येतं की ह्या माणसाने ना मला प्रकाशात आणलं आहे. पर ह्याच्यावरती छोटीशी फिल्म आहे त्या काळातली,
म्हणजे ती डॉक्युमेंटरी सारखी त्यांनी नंतर एक 10 मिनिटाची तयार केली. मग त्याच्या असं लक्षात येतं की अरे ह्याने मला उजेड दाखवला म्हणजे हा माझा मित्र आहे आणि मी ह्याला मारत होतो ही मी चूक करत होतो. असं मोठी नाट्यपूर्ण घटना आहे ती. आणि नंतरच्या काळामध्ये हा जो पिनेल असतो हा सुधारणा करतो त्या सर्व मनोरुग्णांच्या जीवनामध्ये जी काय करता येईल ती, आणि त्यामुळे त्याची फार निंदा नालस्ती होते. म्हणजे हा काहीतरी वेगळं करत असतो ना जे समाज मान्य नसतं, तर त्याच्यावरती मग हल्ला करतात लोक. तर तिथपर्यंत हा माणूस बाहेर गेलेला आहे म्हणजे डिस्चार्ज मिळून. तर तो कदाचित आमच्या भाषेत बायपोलर असणार तो आत्ताच्या भाषेत, त्यामुळे तो मधल्या काळात चांगला असणार. तर तो ह्या पिनेलला वाचवतो मग, आणि हे सगळं खरं घडलंय बरं का. तर असा तो पिनेल म्हणजे आज आपण जसं ना फुल्यांचं नाव घेतो तसं त्या पाश्चात्याच्यामध्ये या पिनेलचं नाव घेतात. तर तिथून ती सुरुवात झाली. पहिलं औषध यायलाच सेकंड वर्ल्ड वॉर आलं. आणि त्याची पण गंमत अशी आहे की ज्या औषधावरती शास्त्रज्ञ काम करत होते ना ते होतं व्हॉमिटिंग कमी करण्याचं औषध शोधत होते ते. उलटी आली, प्रवासामध्ये मोशन सिकनेस आला, चक्कर आली, तर औषध कोणतं. आता त्या काळामध्ये ड्रग ट्रायल्स घ्यायच्या असल्या ना तर माणसं मिळणं कठीण असायचं. म्हणून ज्यांची कन्सेंट घ्यायची गरज नाही अशी माणसं कोणतं मनोरुग्णालयातली. हा, कारण ह्यांची कन्सेंट घ्यायची गरजच नाही ना, दे आर मॅड. म्हणून त्यांच्यावरती ही ड्रग ट्रायल चालू केली मे अँड बेकर नावाच्या कंपनीने, कसली अँटी व्हॉमिटिंग औषधाची. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की सायकोसिस नावाचा जो आजार असतो याच्यामध्ये वास्तवापासूनचा टच जातो, भास होतात, दुष्टभ्रम होतात, तर त्या पेशंटवरती चांगला फायदा झाला. अरे हे काहीतरी आम्ही करत होतो काहीतरी एकच आणि निघालं काहीतरी वेगळंच. म्हणून मग क्लोरप्रोमॅझिन नावाचं औषध शोधलं गेलं आणि त्या क्लोरप्रोमॅझिन हे जगातलं पहिलं अँटीसायकॉटिक म्हणजे स्किझोफ्रेनिया या आजारावरचं पहिलं औषध ते त्या कंपनीने तयार केलं. आणि ते क्लोरप्रोमॅझिनचे खूप सारे इफेक्ट होते म्हणून त्याला, म्हणजे ते व्हॉमिटिंगलाही लागू पडायचं बरं का, चक्करला पण लागू पडायचं आणि स्किझोफ्रेनियालाही. म्हणजे आज आपण ॲस्पिरिन कशी डोकेदुखी ते हार्ट सगळ्याला वापरतो तसं ते होतं. म्हणून त्याचं त्यांनी नाव ठेवलं की इट हॅज लार्ज ॲक्शन्स, म्हणून लार्जॅक्टिल असं त्याचं नाव ठेवलं त्या औषधाचं. आणि मग पहिलं अँटी डिप्रेसंट आलं तेव्हा तर सेकंड वर्ल्ड वॉर संपली होती, म्हणजे 50 साल आलं होतं. भारताला रिपब्लिक झालं होतं, आपलं प्रजासत्ताक झालं होतं, तेव्हा दुसरं इमिप्रॅमिन नावाचं दुसरं औषध निघालं. म्हणजे मुद्दा काय की तेव्हा सायको फार्मॅकॉलॉजी चालू होऊन सुद्धा आता जेमतेम 75-80 वर्ष झाली आहेत. बऱ्याच वेळेला आपल्या डोक्यात येत नाही की पट खूप छोटा आहे आत्तापर्यंतचा आधुनिक मानसशास्त्राचा किंवा आधुनिक मनोविकार शास्त्राचा सुद्धा पट फार मोठा नाहीये. तर मग आपल्या देशामध्ये अर्थातच ब्रिटिश लोकांनी असायलम्स आणले आणि पहिला आग्र्याला सुरू केला, दुसरा पहिल्यांदा कुलाब्याला सुरू केला. मग त्यांच्या लक्षात आलं की कुलाबा जरा एलिट वस्तीचं स्थान आहे त्यामुळे तिथे मेंटल हॉस्पिटल असू शकत नाही, म्हणून त्यांनी ठाण्याला हलवलं तर म्हणून त्यांनी, म्हणजे आमचं ठाण्याचं जे मेंटल हॉस्पिटल आहे ते पहिल्यांदा कुलाब्याला होतं. हां, आणि कुलाब्याला सगळे तुम्ही आजही बघाल ना तर जुनी चर्चेस आहेत, कारण त्यांचे सरकारी अधिकारी फोर्टमध्ये राहायचे, लष्करी अधिकारी राहायचे. तर त्या एलिट जे आहेत त्यांच्यामध्ये काही ह्याला स्थान नव्हतं. मग कुठे हलवा, तर मग ठाण्याला हलवा, अशा प्रकारे ते ठाण्याला चालू झालं. मग आपल्याकडे आली ती असायलम पद्धतच आली पहिल्यांदा.
आणि त्याच्यामध्ये एक डॉक्टर विद्यासागर म्हणून होते, त्यांचं नाव घ्यायला पाहिजे खूप. तर ते आग्र्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये होते. त्या काळामध्ये जी काही 1-2 औषधं होती तेवढीच. आणि ज्याला शॉक ट्रीटमेंट असं म्हणतात, ती शॉक ट्रीटमेंट, तिचं खरं नाव काय तर इलेक्ट्रो कन्व्हल्सिव्ह थेरपी. तर ही पहिल्यांदा कन्व्हल्सिव्ह थेरपी म्हणून दिली गेली. त्याची पण गंमतच आहे मोठी, की त्या मेंटल हॉस्पिटल्समधल्या डॉक्टरांचं असं ऑब्झर्वेशन होतं की ज्याला स्किझोफ्रेनिया सारखा आजार आहे त्याला काही कारणाने जर फिट आली तर त्याची स्किझोफ्रेनिया आजाराची लक्षणं कमी होतात. हां, त्याला म्हणतात फंडामेंटल अँटॅगॉनिझम. आता ही सगळी क्लिनिकल ऑब्झर्वेशन्स होती बघा, हाऊ सायन्स डेव्हलप्स जस्ट थ्रू ऑब्झर्वेशन्स. म्हणून मग ते म्हणाले की अरे असं कन्व्हल्जन इंड्यूस करता येईल का. एक वॉन मेडुना नावाचा डॉक्टर होता, तर तो म्हणाला की अरे जर फिट आल्यामुळे याचे कानात येणारे आवाज हॅल्युसिनेशन्स कमी होतात, त्याचे डिलिजन्स कमी होतात, संशय त्याचा कमी होतो, तर मग आपण कन्व्हल्जन इंड्यूस करूया का. हां, आता हे बघा गंमत होती की कन्व्हल्जन इंड्यूस करणं वॉज नॉट इझी. मग कसं करायचं, तर म्हणाला केमिकल्स देऊन करूया. मग लेप्टॅझॉल नावाचं एक औषध होतं की जे इंड्यूस करायचं कन्व्हल्जन. मग त्याच्या खाली व्हॉन मेडुना, बरं तो हे कोणीच प्रयोग केला नव्हता ना. आता प्रयोग करायला पाहिजे, माणूस पाहिजे, व्यक्ती पाहिजे, पेशंट पाहिजे. तर त्या काळामध्ये एक कॅटॅटॉनिक स्किझोफ्रेनिया म्हणायचो आम्ही. तर ते कॅटॅटोनिया म्हणजे एकाच शेपमध्ये माणूस असा असा राहतो, म्हणजे घट्ट, कॅटेटोनिक स्टुपर असं त्याला म्हणतात. म्हणजे त्याला कशाचीच शुद्ध राहत नाही, अगदी एक्सक्रिशन्सची सुद्धा, म्हणजे आणि तो असा सुकत सुकत जातो, त्याला म्हणतात कॅटॅटोनिया. तर तशी एक स्त्री होती, तर तिच्या घरच्यांनी तिला सोडून दिलं होतं की ही अशी लाकडासारखी, ओंडक्यासारखी ती कडक, त्याला कॅटॅटॉनिक स्टुपर म्हणतात. त्यामुळे सगळे म्हणाले हिच्यावर काय प्रयोग करायचा तर कर, म्हणजे तशी शी इज ॲज गुड ॲज डेड. तर ह्यानं मग ते कन्व्हल्जन तिला दिलं पहिल्यांदा, आणि तसे 6-1 कन्व्हल्जन दिल्यावरती ती चालायला लागली, बोलायला लागली, खायला लागली, तिला फरकच पडला. बरं, हा जो व्हॉन मेडुना होता, किती कुठल्याही शास्त्रातले जे आद्य वैज्ञानिक असतात ते किती ग्रेट असतात. हा हे सगळं नवीन करत असताना बेटा प्रत्येक गोष्टीचं टिपण काढायचा, दुसरं काही रेकॉर्डिंग नव्हतं. तर त्याने तिला इंजेक्शन दिलं, आणि आता तो वाट बघतोय की हिला कधी फिट येणार, कधी आकडी येणार. तर त्यावेळेला तो काय लिहितोय, वहीचं पान, उजवं पान, डावं पान. उजव्या पानावरती लिहितोय पेशंटमध्ये काय काय होतंय, डाव्या पानावरती लिहितोय स्वतःमध्ये काय काय होतंय. किती ग्रेट आहे ना, की तो लिहितोय की मला थोडा घामायला सुरुवात झाली, माझ्या नाडीचे ठोके खटपटा वाढायला लागले. म्हणजे ॲज अ इन्व्हेस्टिगेटर ऑल्सो ना, ही वॉज गेटिंग व्हेरी अँक्शस ना. तर ते पण त्याने एका बाजूला दिलं, एका बाजूला पेशंट, एका बाजूला मी, असं लिहित. मग ते कन्व्हल्जन दिल्यावरती ही बाई सुधारली. मग त्याने ते स्टँडर्डाइज करायला सुरुवात केली, म्हणजे किती औषध दिलं तर किती काळानंतर काय होतं. आणि तो पण सुपरिंटेंडंट होता मेंटल हॉस्पिटलचा, स्पॅनिश ओरिजिनचा माणूस होता तो, स्पॅनिश इटालियन असा होता तो. तर मग ती कन्व्हल्सिव्ह थेरपी आली. त्याच्यानंतर म्हणजे हे सगळं 1920-30 सालची गोष्ट आहे. 1930 सालच्या सुमारास 2 इटालियन शास्त्रज्ञ होते, डॉक्टर होते, सरलेट्टी आणि बिनी नावाचं त्यांचं नाव होतं. ते दोघे जण आजच्यासारख्या रविवारी सकाळी मांस आणायला बाहेर पडले, मटण चिकन आणायला बाहेर पडले, मार्केटमध्ये गेले. तर तिकडं त्या जनावराला नम करण्यासाठी इलेक्ट्रिसिटी वापरत होते.
तिकडे त्यांनी इलेक्ट्रिसिटीचं कन्व्हर्जन पाहिलं ह्या दोघांनी. आणि ते काय जे काय चिकन बिकन आणायला गेले असतील ते त्यांनी आणलंच असेल. पण ते म्हणाले, अरेच्छा, इलेक्ट्रिसिटी कॅन इंड्यूस कन्व्हर्जन, मग आता आपण केमिकलचं इलेक्ट्रिकल का करू नये. मग त्यांनी तो ECT चालू केला. आणि मग ते ECT चालू केल्यावरती त्या काळामध्ये कोणी ॲनेस्थेशिया द्यायचे नाहीत, ते डायरेक्ट ECT द्यायचे. आणि त्या पहिल्यांदा कुठल्याही कन्व्हर्जनमध्ये पहिल्यांदा आपली शुद्ध जाते, त्यामुळे शुद्ध जायची, त्यामुळे पेशंटला काही व्हायचं नाही, पण त्याची रिकव्हरी असायची ना, त्याच्यामध्ये त्याला चक्कर आल्यासारखं असं सगळं व्हायचं. म्हणून मग वर्ल्ड वॉरमध्ये ॲनेस्थेशिया द्यायला सुरुवात केली त्या ECTच्या वेळेला. अशी म्हणजे कसं गरजेप्रमाणे डेव्हलप होतं. आणि आज जेव्हा आम्ही लोक हे ECT देतो तेव्हा इंटरेस्टिंग गोष्ट आहे की आता पूर्ण डिजिटल मशीन असतं. किती मायक्रो व्होल्ट कुठून किती मिली सेकंद जाणार आहेत ते सगळं जोडलेलं असतं. अशा तऱ्हेचा ॲनेस्थेशिया असतो की तो तुम्हाला फक्त 3 ते 4 मिनिटच नम करेल. म्हणजे आज 2026 साली आमचा पेशंट हा ECT घेऊन 3 तासात घरी जातो, त्याला ॲडमिट बिडमिट व्हायलाच लागत नाही. गंमत बघा, 75-80 वर्षात ही केवढीच्या केवढी प्रगती झाली. आणि ती एवढ्याच वर्षात झाले असल्यामुळे ना जरा बऱ्यापैकी डॉक्युमेंटेड आहे. कारण ती जर खूप आधीची असती तर तेवढी चांगली डॉक्युमेंट झाली असती. आणि युरोपातली असल्यामुळे त्या लोकांनाही ती, मी म्हटलं तसं, तो व्हॉन मेडूना स्वतःचं लिहित होतं, एका बाजूला पेशंटचं लिहित होतं. कारण ते त्या युरोपामध्ये ते कल्चर होतं ना त्यावेळेला, नोंदी करण्याचं, डेटा, आज आपण त्याला डेटा म्हणतो, तो डेटा घेत होता. सो म्हणून ही फार फार मजेदार गोष्टी आहेत की ज्याच्यामधनं शास्त्र तयार होतं. आणि हे ना म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांना पण कोणी सांगत नाही की शास्त्राचा इतिहास काय काय आहे. तो सांगितल्याशिवाय शास्त्रामध्ये गंमत नाहीत की माणसं कशी होती, त्यांनी काय काय शोधलं. तुम्हाला एकच गंमत सांगतो आमच्या सायकॅट्रीमधलीच. दुसरं महायुद्ध जे होतं ना, कुठलंही महायुद्ध असतं ना ते वेगवेगळ्या गरजा निर्माण करतं. म्हणजे याचा अर्थ महायुद्ध व्हावं असा नाही, पण त्याच्यामधून विज्ञान खूप पुढे जातं. एक त्यातला हे असतो इफेक्ट, साईड इफेक्ट असतो. तसं सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळेला आमचं मनोविकारशास्त्र सेकंड वर्ल्ड वॉरच्या काळात फार पुढे गेलं. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं होतं की पहिलं महायुद्ध जेव्हा झालं तेव्हा त्यानंतर जे वॉर व्हेटरन्स आले होते परत, त्या सगळ्यांच्यामुळे लाखो असे वॉर व्हेटरन्स होते की जे शारीरिक दृष्टीनं व्यवस्थित होते, पण त्यांना अशा तक्रारी होत्या की ज्यांचं मूळच कळत नव्हतं. म्हणून ना त्यातले काही जण उठूच शकायचे नाहीत, चालूच शकायचे नाहीत, त्यांना पॅरालिसिस आल्यासारखं व्हायचं. पण न्यूरोलॉजिस्टला बोलवलं तर तो म्हणायचा नाही, मसल तर ठीक आहेत. तर त्याला त्यांनी नाव दिलं होतं शेल शॉक. तर हे जे शेल शॉक नावाचं नाव दिलं होतं त्या काळामध्ये, तर सेकंड वर्ल्ड वॉर लगेचच झालं ना, हे 20च्या सुमारास थांबलं आणि ते 39ला चालूच, म्हणजे 20-25 वर्षाचाच काळ आहे दोघांच्या मध्ये. तर त्यावेळेला डॉक्टर लोक काय म्हणाले की सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये ना असं होता कामा नये, जे शेल शॉक किती कमी आम्हाला करता येईल ते आम्ही केलं पाहिजे, ही गरज आहे आमची. तर आता काय झालं की त्यामध्ये आता काय केलं पाहिजे आपण, तर जे येणारे लोक आहेत त्यांचं न्यूट्रिशन चांगलं नाही आणि त्यांना झोप लागलेली नाही. म्हणजे जे सगळे सोल्जर्स परत यायचे ना, तर त्यांचा आहार गडबड झालेली असायची आणि त्यांना झोप नसायची. म्हणजे आपण झोप कशी देणार, तर झोप द्यायला म्हणून त्यावेळेला सोडियम पेंटोथाल नावाचं एक ॲनेस्थेटिक एजंट होतं. तर डॉक्टरांनी पहिला विचार काय केला माहिती आहे का,
की डायल्यूट करून ह्याला देऊया, गोळ्या देण्यापेक्षा शिरेमध्ये इंजेक्शन देऊ, झोपून जाईल. म्हणून एकाला त्यांनी ते इंजेक्शन दिलं तर तो बोलायला लागला. त्याच्यातून पेंटोथाल इंटरव्ह्यू त्याला ट्रुथ सिरम, नार्को अनालिसिस असं सगळं म्हणतात. त्याचा जन्म तसा झालाय. असे काय मजाच आहेत माहिती आहे ना. मग ह्या लोकांनी त्यांच्या असं लक्षात आलं की या सोल्जर्सच्या मध्ये खूप सारे त्यांना कार्बोहायड्रेटच मिळालेले नाहीत. म्हणजे प्रोटीन्सही नाही मिळालेले, कार्बोहायड्रेट्स पण नाही मिळालेले. म्हणून मग आता ते कसं द्यायचं. तर मग साखर द्यायची ऑब्व्हियसली. पण साखर रेशन खाली गेली होती युद्ध असल्यामुळे, म्हणून उकडलेले बटाटे द्यायचे. पण आता ते उकडलेले बटाटे देण्यासाठी ते काय करायचे की इन्शुलिन द्यायचे, म्हणजे ब्लड शुगर खाली जायची, मग बटाटे खायला द्यायचे, मग ते वाढवायचे. आणि हे करताना त्यांच्या असं लक्षात आलं की असं जेव्हा इन्शुलिन खाली करून वर येतो माणूस, तर नंतर त्याचं डिप्रेशन पण कमी होतंय. म्हणून त्यातून इन्शुलिन कोमा नावाची एक थेरपी जन्माला आली. मग साखर रेशन खाली गेली, मग बटाटे आले, मग ते बटाटे द्यायला लागले लोकांना. तर बटाटे का द्यायला लागले, तर आधी ते म्हणाले पहिल्यांदा साखर द्यायचे, म्हणाले आम्ही हे IV झालं होतं, ग्लुकोज देऊ IV. तर मग लोक काय म्हणायला लागले की मला तुम्ही IV लावलीत, तुम्ही इन्शुलिन मला दिलंय, म्हणजे मी झोपलेलो आहे, तेवढ्यात एअर रेड आलं तर मी विमान हल्ला झालं तर मी पळणार कसं ना. मग कोमापर्यंत नेऊ नका म्हणून सब कोमा आला. आणि म्हणजे मी खाऊ शकेन म्हणून बटाटे. ॲब्सोल्यूट प्रॅक्टिकल बरं का. आणि त्या काळामध्ये डिप्रेशनवरती दुसऱ्या ट्रीटमेंट नव्हत्या. आम्ही म्हणाल तसं पहिलं औषध नंतर आलं. आणि आज मला जाणवतं ना की आज आम्ही लोक डिप्रेशनवरती ट्रीटमेंट लिहायला बसतो तेव्हा कोणत्या न्यूरो ट्रान्समिटर्समुळे हे डिप्रेशन झालंय हे आम्हाला माहीत असतं. आणि कोणत्या सबसिस्टीममध्ये काय झालं हे आम्हाला माहीत असतं. आणि आज आमच्याकडे 27हून जास्त फक्त अँटी डिप्रेसंट आहेत. फक्त 30 ते 40 वर्षातला प्रवास आहे. म्हणजे हा अक्षरशः, मला आता सायकेट्रीतून 45 वर्ष झाली, हा अक्षरशः 40 वर्षातला प्रवास आहे. की म्हणजे मी जेव्हा 80 साली सायकेट्री चालू केले, 81 साली, त्यावेळेला आमच्याकडे 6 किंवा 7च औषधं होती. आज फक्त अँटी डिप्रेसंट 27 आहेत. म्हणजे विज्ञान कसं हळूहळू प्रगती करतं आणि ती जलदही कशी प्रगती होते, फार इंटरेस्टिंग आहे. त्यामुळं मग काय झालं की पहिलं असायलम बेस्ड होतं. मग आता जसे सगळी थेरपीज एका बाजूने, या मी तुम्हाला काय सांगतोय, ऑर्गॅनिक थेरपीज या जशा, म्हणजे औषधं, ECT हे जसे डेव्हलप व्हायला लागले, तसं त्याच्या आधीपासूनच सायकोथेरपीज डेव्हलप व्हायला लागल्या होत्या. काय असतं, सायकोथेरपी आपल्याला माहिती असते जरा तरी, म्हणजे फ्रॉइडचं नाव ऐकलेलं असतं वगैरे. मी तुम्हाला आत्ता ऑर्गॅनिक थेरपी सांगितलं, ह्याचा इतिहास फारसा कोणाला ठाऊक नसतो आणि तोही खूप मोठा आहे. तुम्हाला जस्ट एक चुणूक त्याची सांगितली मी आत्ता. पण सायकोथेरपीज आधी डेव्हलप झाल्या. त्या फ्रॉइड हा जो माणूस होता ना, फार ग्रेट होता बरं का. तर तो खरं न्यूरोलॉजिस्ट होता. आणि कारण तेव्हा सायकियाट्रीच नव्हती, आणि तो व्हिएन्नामध्ये प्रॅक्टिस करायला लागला. त्याच्या असं लक्षात आलं की तसंच त्या शेल शॉक सारखं की देर आर सिम्पटम्स दॅट आर फिजिकल बट देर इज नो फिजिकल डिसऑर्डर. मग काय करायचं. त्याची ॲना ओ नावाची पहिली पेशंट होती. मग त्या ॲना ओ बरोबर त्याने टॉकिंग थेरपी अशी सुरू केली, ज्याच्यातून पुढे सायको अनालिसिस जन्माला आलं बरं का. आणि तिला फरक पडला. आणि तिनं त्या थेरपीला नाव काय दिलं पेशंटनं, चिमनी स्वीपिंग. चिमणी म्हणजे ती चिमणी असते ना, धुराडं. तर मनाचं धुराडं साफ करणारी ट्रीटमेंट.
म्हणून त्याचं नाव तिने दिलं चिमणी स्वीपिंग. तर मुद्दा काय आहे की हा सुद्धा फ्रॉइड आपला उत्तम क्लिनिशियन होता. नोट्स ठेवायचा. जे काय पेशंट बोलतंय ते सगळ्याच्या नोंदी ठेवायचा. त्याच्यामधून त्याने सायको अनालिसिस ही पद्धत शोधून काढली. मग त्याचं ऐकायलाच बेटं कोणी नसायचं, कारण हा एकटाच होता ना, बाकी कोणाला इंटरेस्ट नव्हता. मग मला तर समानधर्मी शोधले पाहिजेत. मग आता म्हणून त्याने त्याचं क्लिनिक आहे व्हिएन्नामध्ये, अजूनही अतिशय उत्तम ठेवलं आहे. युरोपातले लोक ना फार छान प्रिझर्व करतात त्या गोष्टी. तर फ्रॉइडचं क्लिनिक इतकं सुंदर ठेवलं आहे का आपल्याला वाटावं की आत्ता फ्रॉइड येणार आहे. इतकं छान ठेवलं आहे. मग तिथे त्याने त्या व्हेनसडे मीटिंग्स घ्यायला सुरुवात केली. येणार कोण मीटिंगला? मग मग युंग जो होता त्याला कळलं, तो युंग थोडा ज्युनियर आला, मग तो आला, मग ॲडलर, मग बरीच सगळी मंडळी आली. त्यातून त्यांनी व्हिएन्ना सायको अनालिटिकल सोसायटी चालू केली. आणि ती सगळी मंडळी 7-8च असायची त्याच्या टेबलाच्या भोवती बसून, पण ते निष्ठावंत होते सगळे, म्हणजे वाहिलेले होते मनाच्या अभ्यासाला. मग त्याच्यातून त्या सायकोथेरपीज वेगवेगळ्या सुरू झाल्या. मग सेकंड वर्ल्ड वॉर आली, त्यामुळे मग बरेचसे लोक अमेरिकेत गेले. मग अमेरिकेमध्ये, आणि युंग होता तो स्वित्झर्लंडमध्ये होता, आणि स्वित्झर्लंड न्यूट्रल होतं त्या दुसऱ्या महायुद्धात सुद्धा, तर तो स्वित्झर्लंडमध्ये राहिला. बरेचसे लोक, काही इंग्लंड, फ्रॉइड स्वतः इंग्लंडमध्ये गेला, आणि मग बरेचसे लोक अमेरिकेत गेले. तिथून त्यांनी मनाचा अभ्यास, अबोध मनाचा अभ्यास, त्याच्यावरती आधारित थेरपी अशा तिथून सुरू केल्या. ॲट द सेम टाइम रशियामध्ये वेगळ्या टोकाचा अभ्यास चालू झाला, वर्तनाचा अभ्यास. म्हणजे हे लोक कुठला अभ्यास करत होते? विचार आणि भावनांचा. आणि त्यातही अबोध मन, अनकॉन्शियस, सबकॉन्शियस, जागृत मन, हा सगळी फ्रॉइडची मांडणी होती, जी आपण आता अशी सहज वापरतो. अरे तुझ्या सबकॉन्शियस मध्ये काय आहे वगैरे. आपण नेहमीच्या सारखे ते शब्द वापरतो, खरे ते शास्त्रीय शब्द आहेत. पण मला असं वाटतं की अरे शास्त्रीय शब्द जेव्हा लोकभाषेचा भाग बनतो तेव्हा चांगला आहे. म्हणजे तो असा कॉमेटेड शब्द राहत नाही, कुणी वापर, आणि किती आपण कॉमनली वापरतो ना, त्याच्या सबकॉन्शियस मध्ये काहीतरी असेल वगैरे असं. तर तर फ्रॉइड ने हे सगळं इथं हे सगळं हे लोक काम करत होते, आणि रशियामध्ये ते वर्तनावर काम करायला लागले. बोल्शेविक क्रांती झाली, आणि बोल्शेविक क्रांतीच्या नंतर सगळा भर, इट्स व्हेरी इंटरेस्टिंग की भर वर्तनावर, आणि संपूर्ण साम्यवादामध्ये ना एकत्र येणं, काम करणं, कम्युनमध्ये, कम्युनिस्ट हा शब्द कम्युनमधूनच तयार झाला, तर एकत्र काम करणं, तर ते वर्तनावर त्यांचा भर होता. आणि पावलाव नावाचा एक मोठा शास्त्रज्ञ होता जो वर्तनाचा अभ्यास करत होता. तर ते पावलावचा कुत्रा, आणि ते मी तुम्हाला, फार मजेदार आहे सगळी गोष्ट. त्या पावलावचा एक कुत्रा होता प्रयोग करण्यासाठी. तर वर्तनाचा अभ्यास करत होता हा. त्याने काय केलं, कुत्र्याच्या जबड्यावरती शस्त्रक्रिया केली, आणि त्याची जी सलायव्हरी ग्लँड, लाळ जिथून तयार होते, ती डायरेक्ट या नळीमध्ये बाहेर येईल अशी व्यवस्था तयार केली कुत्र्याच्या जबड्यावरती शल्यक्रिया करून. आणि मग त्या कुत्र्याला त्याने ब्रेड दाखवला असा. मग तो ब्रेड दाखवल्यावरती काय झालं, कुत्र्याच्या तोंडाला सुटलं पाणी. ते कुठे आलं? बाहेर, थेंब थेंब थेंब. हो बघा, शास्त्रीय प्रयोग किती मजेदार आहे. मग ते पाणी बाहेर आलं. आता हे पाणी बाहेर आल्यावरती ह्याने त्याला खायला नाही दिलं, काढलं, तो बाजूला काढला नजरेच्या, तो ब्रेड. बिचाऱ्या कुत्र्याची परीक्षा. मग थोड्या वेळाने परत दाखवला, परत पाणी आलं. मग त्याने काय सुरू केलं की ज्या वेळेला ब्रेड दाखवायचा त्यावेळेला 1 घंटेचा टोला मारायला सुरुवात केली. म्हणजे ब्रेड आणि बेल. मग आता काय असोसिएशन झालं? ब्रेड आणि बेल. पहिल्यांदा असोसिएशन काय होतं?
ब्रेड दाखवला की तोंडाला पाणी सुटणार. आता ब्रेडच्या बरोबरच काय आली, बेल. आणि मग काय झालं, फक्त बेल मारली तरी पाणी यायला लागलं. त्याला म्हणतात कंडिशनिंग ऑफ बिहेवियर. काय मजा ना. आता आता बघा, मग त्यानं काय केलं की आता हे जसं कोणतंही बिहेवियर कंडिशन करता येतं, केवढा महत्वाचा शोध आहे तो, की बिहेवियर कॅन बी कंडिशन. मग दुसरं काय की बिहेवियर कॅन बी डिकंडिशन. म्हणजे काय की तुम्ही जर बेलच दाखवत राहिलात तर कालांतराने पाणी येणं कमी होतं. मग त्याने मध्येच जर पटकन एकदा ब्रेड आला तर परत ती चेन चालू होते. त्याला म्हणतात रिकंडिशनिंग. म्हणजे त्याला क्लासिकल कंडिशनिंग असं म्हणतात. तर कंडिशनिंग, डिकंडिशनिंग, रिकंडिशनिंग हे सगळे वागण्यावरचे प्रयोग हे या पावलोसारख्या रशियन शास्त्रज्ञांनी केले. आता तुम्ही म्हणाल ह्याचा प्रॅक्टिकल उपयोग काय. मी आमच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रामध्ये ना हे सगळं असं आमच्या रुग्णमित्रांच्यासाठी काढतो फळ्यावर. म्हणजे कुत्रा काढतो, मग बेल काढतो, ब्रेड काढतो. आणि आमच्या रुग्णमित्रांना काय सांगतो की ब्रेड म्हणजे तुमचं व्यसनाचं केमिकल, आणि बेल म्हणजे काय, तर बेल म्हणजे तुमचे मित्र, तुमचा नेहमीचा अड्डा, 31 डिसेंबर, होळी, हे सगळी बेल आहे. आणि तुम्ही बाहेर पडता ऑफिसमधनं आणि तुम्ही ठरवलेलं असतं काही करून ब्रेड घेणार नाही आज, आणि रस्त्यावरती बरोबर जुनं रेस्टॉरंट येतं, बेल वाजली ठण ठण ठण, एवढ्या एवढ्यामध्ये मित्र दिसतो, पुन्हा बेल वाजते ठण ठण ठण, आणि लाळ सुटते. म्हणजे काय, क्रेव्हिंग. क्रेव्हिंग जागृत झालं बेलमुळे की तुम्ही कुठे जाणार, ब्रेडसाठी. म्हणजे आजही आपण आपल्या रुग्णांना व्यसन का लागतं, तुम्ही तिकडे का जाता, ते क्रेव्हिंग कसं असतं याच्यासाठी पावलं वापरतो, आणि पेशंटला करेक्ट कळतं. आणि मग मुक्तांगणमध्ये येऊन आपण काय करतो, तर आम्ही त्याला म्हणतो नो ब्रेड नो बेल पॉलिसी. म्हणजे मग ते ट्रिगर्स म्हणजे बेल आहे ना, मग ते लिहून काढायचे, मग त्याला आपण काय करणार ह्याच्या स्ट्रॅटेजी तयार करायच्या. दॅट इज एज्युकेशन. म्हणजे बघा पावलोचं किती आभार मानावे की तो आपल्याला आज सुद्धा मुक्तांगणमध्ये मदत करतोय. मग ह्या सगळ्यामध्ये काय झाली गंमत, एका बाजूला बिहेवियर, एका बाजूला विचार भावना, ह्या दोन्ही मग जोडल्या गेल्या आणि त्याला नाव मिळालं कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपीज. म्हणजे ज्याला आजकाल फार सीबीटी 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 असा भयंकर शब्द वापरला जातो. तर त्याचं मूळ कशात आहे, तर एका बाजूला फ्रॉइड हे एक टोक, एका बाजूला पावलोव हे दुसरं टोक, या दोघांना ज्यांनी जोडलं त्याला म्हणतात सीबीटी. मग ही जी कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी जन्माला आली त्याच्यामध्ये मग खूप जणांनी त्यांचे त्यांचे कॉन्ट्रीब्युशन्स दिले. जसं अल्बर्ट एलिस यांनी रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी केली. मग बऱ्याच साऱ्या थेरपी झाल्या. व्हिक्टर फ्रँकेल त्यांनी लोगो थेरपी केली. अशा वेगवेगळ्या आत्तापर्यंत त्या थेरपीच्या मध्ये वेगवेगळी भर पडते. थोडक्यात मनोविकारांच्यासाठी एका बाजूला ऑर्गॅनिक थेरपीज आणि दुसऱ्या बाजूला सायकोथेरपीज आणि तिसऱ्या बाजूला बिहेवियरल थेरपीज, अशा सगळ्या डेव्हलप झाल्या. आता हे सगळं डेव्हलप झालं खरं, पण अजून एक महत्वाची गोष्ट राहिली आणि ती म्हणजे समाजाची मानसिकता. आणि समाजाच्या मानसिकतेमध्ये काय झालं, त्या असायलमच्या
व्यवस्थेमुळे मनोविकार म्हणजे बहिष्कृत अशा तऱ्हेची जाणीव जास्त समाजात आली. पण आता काय झालं, आता काय होतंय की आता आपल्याला त्या व्याख्येपासून की मनोविकार, वेडेपणा, तीव्र मनोविकार आपण हळूहळू दूर यायला लागलोत. कोविडनं ह्या बाबतीत खूपच मदत केली. हो, म्हणजे कोविडनं खूप वाईट गोष्टी पण केल्या, पण काय चांगल्या गोष्टी काय केल्या, तर माणसांना तणावाचं महत्त्व कळलं. आणि मग काय लक्षात आलं की मानसिक आरोग्य म्हणजे फक्त तीव्र मानसिक आजार नव्हेत. सो ओनली डिसऑर्डर इज नॉट मेंटल हेल्थ. आपल्याला कोविडने फार मोठ्या प्रमाणात शिकवलं की डिस्ट्रेस इज ऑल्सो अ पार्ट ऑफ मेंटल हेल्थ. म्हणजे आता मानसिक आरोग्यामध्ये फक्त मनोविकार राहिले नाहीत, तर मनाचा विसंवाद, तणाव हा एक मोठा भाग मनोविकारात आला. मग आता तिथं काय पाहिजे की डिस्ट्रेस वाढला तर तो फायनली कुठे जातो, डिसऑर्डरकडे. पण डिस्ट्रेस असताना तुम्ही मानसिक पातळीवर काम करू शकता, स्वतःवरती काम करू शकता, हे तुम्ही सगळं करू शकता. डिस्ट्रेस, त्या डिस्ट्रेसचा अर्थ काय, 12वीची परीक्षा, 10वीची परीक्षा तर सगळ्यांच्या घरोघरी येते. हा, प्रेशर, कोणाकडे ना मार्केटिंगच्या टार्गेटचं प्रेशर, कुणाचं लग्न जमत नाही म्हणून प्रेशर, बरोबर, कुणाचं जमल्यावरती प्रेशर. मग हा जो डिस्ट्रेस आहे म्हणजे दैनंदिन जीवनातली आव्हानं, ह्यांना तोंड देणं ही तितकंच महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी भावना आणि विचार आणि वर्तन यांच्या नियोजनाची कौशल्य वाढली पाहिजेत, हे आम्हाला कळायला लागलं. म्हणून दुसरा टायर किंवा दुसरा लेयर काय आला, डिस्ट्रेस. आणि मग तिसरा लेयर असा आला की वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांना, समाजाच्या वेगवेगळ्या स्तरावरच्या लोकांना आपण जर हे सगळं मनाचं शिक्षण आधीच दिलं तर त्यांचं मन हे अधिक प्रगल्भ होईल, अधिक एम्पॉवर्ड होईल. आणि तसं होणं म्हणजेच विकास. म्हणून तिसरा डी कोणता, डेव्हलपमेंट. म्हणजेच काय, डिसऑर्डर, डिस्ट्रेस आणि डेव्हलपमेंट, असं अशी जी उतरंड आहे त्यालाच आपण म्हणतो मनोविकार ते मनोविकास. मग हा जो विकास आहे हा कुणाकुणासाठी आहे, विद्यार्थ्यासाठी आहे, पालकासाठी पण आहे, शिक्षकांसाठी पण आहे, खेळाडूंसाठी पण आहे, उद्योजकांसाठी पण आहे, कलाकारांसाठी पण आहे, सैनिकांसाठी पण आहे, सगळ्यांसाठी आहे. त्याचं काय कारण, कारण सगळ्यांना मन आहे. त्यामुळे जिथे मन आहे तिथे विकासाची संधी आहे. आणि आत्तापर्यंत मनाच्या विकासाची संधी जी होती की नाही, ती कोण कोण वापरायचं, साहित्य वापरायचं, कला वापरायच्या, तत्वज्ञान वापरायचं, उपासना धर्म वापरायचे, विज्ञान नाही वापरायचं. म्हणून आता मानसशास्त्राचा विकासातला वाटा हे नवीन आहे. म्हणजे आता ते जर आपण वापरलं तर ह्याचा अर्थ ही जी मी आत्ता सगळी नावं घेतली त्या सगळ्या शास्त्रांच्या कडूनही घेण्यासारखं आहेच की, ते घेऊन आपण पुढे जाऊ. म्हणजे मग मनोविकास ह्याच्याकडे आपल्याला जाता येईल. म्हणून आज आपण मानसिक आरोग्याकडे ह्या तिन्ही लेयर्सना धरून पाहतो. म्हणजे आपल्या IPH संस्थेमध्ये, म्हणजे कालचा माझा दिवस तर फारच सुंदर होता. काल माझ्या दिवसाची सुरुवात मी एका शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या कलाकारापासून केली आणि शेवट आत्ता पॅराऑलिम्पिकमध्ये माझ्या एका मुलीनं 2 गोल्ड 1 सिल्वर मिळवलं, नेमबाजीत तिच्याबरोबर केली शेवट.
म्हणजे ती फार माझ्यासाठी कालचा दिवस इंटरेस्टिंग होता. सुरुवात गायिकेपासून शेवट, मध्ये सगळे झाले, स्किझोफ्रेनिया, बायपोलर डिमेन्शिया, मनोविकार झाले. हा, एक एक्झिक्युटिव्ह आला, त्याच्यामध्ये डिस्ट्रेस केला की त्याला ऑपरेशन्समधून क्वालिटीमध्ये टाकला होता. एवढ्या 25 वर्ष एका ऑर्गनायझेशनमध्ये, म्हणून तो स्ट्रेस खाली होता. सगळे होतात, सगळे आले. म्हणजे आता पाहताना मला नेहमी असं जाणवतं ना की अरे, एव्हरी डे आय सी डिसऑर्डर, डिस्ट्रेस आणि डेव्हलपमेंट. मग आता हा जो मोठा सगळा भाग आहे ना, हा सगळ्यांपर्यंत का पोचायला पाहिजे? कारण चौथा डी, त्याचं नाव आहे डिस्टिग्मॅटायझेशन. तर डिस्टिग्मॅटायझेशन हा चौथा डी. तर स्टिग्मा म्हणजे काय? स्टिग्मा म्हणजे कलंक, स्टिग्मा म्हणजे निगेटिव्हिटी, स्टिग्मा म्हणजे लेबलिंग, स्टिग्मा म्हणजे लपवणं. कारण जे लपवण्यासारखं असतं, झाकण्यासारखं असतं, त्याला आपण स्टिग्मा म्हणतो. बरोबर? म्हणजे कोणी कार्डिओलॉजिस्टनं बायपास केलं अमुक एका व्यक्तीचं, आणि तो कार्डिओलॉजिस्ट भेटला कुठं बाहेर लग्नाच्या रिसेप्शनमध्ये, तर तो पेशंट ना मोठ्या आदरानं, हे माझे एक हार्ट स्पेशालिस्ट, अशी ओळख करून देतो. बरोबर ना? हां. पण आता हे माझे सायकियाट्रिस्ट, अशी ओळख आत्ता लोक करून द्यायला लागलेत. हे खरं म्हणजे आमच्या शास्त्राच्या प्रगतीचं द्योतक आहे. म्हणजे हे होणं गरजेचं आहे, कारण त्याच्याशिवाय तो स्टिग्मा कसा कमी होईल. आणि कारण परंपरागत स्टिग्मा काय आहे, जसा सायकियाट्री बद्दल आहे ना, तसा सायकियाट्रिस्ट बद्दल सुद्धा आहे. म्हणजे मी जेव्हा 81 साली सायकियाट्रीत MD करायचं ठरवलं, तर तेव्हा हा इतका प्रचलित समज होता की वेड्यांच्या बरोबर काम करणारा डॉक्टर कालांतराने त्याच्या रुग्णांसारखा वागायला लागतो, इतका प्रचलित होता तो समज. त्यामुळे असं म्हणून ह्या वेड्यांचा डॉक्टरच्या ह्याच्यात जाऊ नये. सगळ्यांना खामोशी चित्रपट आठवायचा बघा, वैदा रेहमान, राजेश खन्नाचा. तर माझ्या घरातच होता हा समज. म्हणजे मी जेव्हा सायकेट्री करायचं ठरवलं तेव्हा पहिला विरोध माझ्या आईने केला, आणि त्याचं खूप महत्वाचं भावनिक कारण असं होतं की माझ्या मामाला स्किझोफ्रेनिया होता, आणि त्यामुळे आईच्या मनातली भीती इतकी प्रचंड होती की आपल्या घरामध्ये हे असताना जर हा वेड्यांचा डॉक्टर झाला तर म्हणजे काय, 2 रिस्क फॅक्टर्स एकत्र. तर त्यामुळे तो नकोच. म्हणून माझी अगदी ठाम होती या विषयावरती. मला ती म्हणायची की तुला मार्क चांगले आहेत, सगळं म्हणजे तुला काय पिडियाट्रिक्स मिळू शकतं, जनरल मेडिसिन मिळू शकतं, न्यूरोलॉजी मिळू शकते, सगळे ब्रांचेस तुला मिळू शकतात, तुला सायकियाट्री का काय? तर आणि माझी आई इतकी प्लॅनिंगमध्ये व्यवस्थित छान होती की तिनं आमच्या फॅमिली डॉक्टरनाच फितवलं, म्हणजे मला ब्रेन वॉश करायला. हां. तर माझे फॅमिली डॉक्टर मला काय म्हणाले की, मला म्हणाले की अरे तू ह्या सगळ्या इतर ब्रांचेस घे, सायकॅट्री घेऊ नको. तर मी म्हटलं का बरं? तर ते म्हणाले कारण सायकॅट्री इज ओनली हाफ सायन्स म्हणाले. हां, म्हणजे पिडियाट्रिक्स इज फुल सायन्स, हां, जनरल मेडिसिन इज फुल सायन्स, न्यूरोलॉजी इज फुल सायन्स, पण सायकॅट्री इज हाफ सायन्स. तर तेव्हा मी अर्थात ऐकून घेतलं त्यांचं, पण वागलो मला जे वाटत होतं तसाच. कालांतराने माझ्या आईचं मन बदलणं हा माझा डिस्टिग्मॅटायझेशनचा पहिला प्रोजेक्ट होता. तर पण ते जे बोलले ते आज मला इतकं करेक्ट वाटतं, त्या आमच्या डॉक्टरांचं, फॅमिली डॉक्टरांचं, की ते काय म्हणाले होते की सायकॅट्री इज हाफ सायन्स. तर आज मला त्याचं उत्तर अगदी ठामपणे असं वाटतं की द अदर हाफ इज आर्ट. हां, त्यामुळे येस, इट इज हाफ सायन्स. आणि मला वाटतं सगळ्या सायन्सच्या बाबतीत खरं आहे की ते कधीच त्या अर्थानं फुल सायन्स नसतं, ते हाफ सायन्स, हाफ आर्टच असतं.
त्यामुळं ह्या सगळ्या प्रवासातला महत्त्वाचा वाटा काय आहे? डिस्टिग्मॅटायझेशन. की मानसिक आरोग्य ही सगळ्यांची गरज आहे आणि मानसिक आरोग्य हा सगळ्यांचा विषय आहे. आणि कोणाला समजा अँझायटी वाटली, कोणाला थोडं डिप्रेशन आलं, कोणी अपयशाचा सामना नाही करू शकलं, तर इट इज ऑल ह्युमन. की त्यासाठी ना त्याला हा वीक माइंडेड माणूस आहे असं म्हणायचं कारण नाही. तर त्याच्याकडे आपण असं बघायला पाहिजे की अरे ह्याची मानसिक प्रतिकार शक्ती ह्या वेळेला ह्या विषयामध्ये कमी झाली आहे आणि ती परत वाढवण्यासाठी आपल्याला काय बरं करता येईल असं आपण पाहिलं. जे मी आता पाहतो म्हणजे आज माझ्याकडे अशी अनेक मुलं मुली येतात तरुण की जे त्यांच्या आई वडिलांना सांगतात आम्हाला मदतीची गरज आहे, घेऊन जा. हा जेनझी मध्ये पडलेला मोठा चांगला फरक आहे. आपण जेनझी म्हटल्यावर सगळे वाईट म्हणतो, असे वागतात तसे वागतात वगैरे असं सगळं करतो आपण. पण किती किती चांगले असतात ते पण. हां, की त्यांनी हा स्टिग्मा काढण्यासाठी ते आज खूप मदत करत आहेत. आणि अनेक वेळेला म्हणजे ते आई वडील म्हणतात की हो हा किंवा ही आम्हाला म्हणाली की मला मदतीची गरज आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. तर मग मी आणि बऱ्याच वेळेला ते खरं असतं. मग मी त्यांना म्हणतो की हो म्हणजे ह्याचं श्रेय आपण त्या माणसाला दिलं पाहिजे, त्या व्यक्तीला दिलं पाहिजे. हां, मग आता आपल्याला म्हणून ह्या सगळ्या मंडळींच्या मध्ये स्टिग्मा कमी आहे झालेला. तर आता आपल्याला त्यांना खरं म्हणजे मानसिक आरोग्याचं योग्य ज्ञान देऊन आरोग्य दूत बनवलं पाहिजे. ते सगळ्यात लायक आहेत आरोग्य दूत बनण्यासाठी. म्हणून त्या वयोगटातले जे तरुण तरुणी आहेत त्यांना आपल्याला या मानसिक आरोग्याच्यासाठी डिस्टिग्मॅटायझेशनचे दूत म्हणून समाजात कसं तयार करता येणार ना, हे आज आपल्या समोरचं खूप मोठं आव्हान आहे. आणि मग ते शहरी असतील, ग्रामीण असतील, कुठल्याही ठिकाणी. म्हणून हे स्टिग्मा कमी होईपर्यंत आरोग्य वाढणार नाही आणि त्यासाठी सततच्या संवादाची गरज आहे. आज आपल्याकडे संवादाची साधनं सुदैवाने पहिल्यापेक्षा खूप वाढलेली आहेत. आणि म्हणजे मला हे खूप दैनंदिन जीवनात जाणवतं की आमचं आवाहन IPH आमचं जे यूट्यूब चॅनल आहे, तर आमचं चॅनल पाहणारे मला म्हणजे अतिशयोक्ती ठरू नये पण मी जिथे थांबतो तिथे पावला पावलाला भेटतात. आणि हे मला खूप छान वाटतं या अर्थानं की अरे आता लोकांना बघायला मिळतंय. आणि ते बघायला मिळण्यासाठी आपण काहीतरी तयार करतोय आणि मुख्य म्हणजे ते लोक भयंकर इंटरेस्ट घेऊन बघतायत. आणि ही संवादाचं हे एक माध्यम आहे ना, तर ते आपल्याला जितक्या इफेक्टिव्हली आम्ही लोक पण वापरू, बाकीचे सगळे लोक वापरतील, ह्याच्यावरती जितकं ललित साहित्य लिहिलं जाईल, याच्यावरती जितके संगीताचे नाटकाचे कार्यक्रम होतील, ह्या सगळ्या ठिकाणचं अभिसरण हे डिस्टिग्मॅटायझेशनसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या चॅनलवरती आम्ही द्विज पुरस्कार म्हणून देतो, त्याचे व्हिडिओज आहेत. तर द्विज याचा अर्थ द्विही जायते इति, ज्याचा दुसऱ्यांदा जन्म झाला तो. पारंपरिक व्याख्येप्रमाणे ब्राह्मण म्हणजे मुंज झाली की त्याचा परत जन्म होतो. दुसरा पक्षी, कारण तो अंड्यामध्ये पण असतो आणि बाहेर पण असतो. आणि तिसरा आमचा मनोरुग्ण की त्याचा आजारामधलं एक जन्म आणि आजाराबाहेर पडल्यावरचा दुसरा, म्हणून त्याला आम्ही द्विज पुरस्कार असं नाव दिलं आहे. तर त्या द्विज पुरस्काराच्या मध्ये आपण ह्या सगळ्या केस स्टडीज आणतो, आता आपल्या चॅनलवरती पण ते आणतो. आणि महत्त्वाची गोष्ट, आपला द्विज पुरस्कार हा जसा रुग्णांना असतो, आपण रुग्ण म्हणत नाही, आपण त्यांना शुभार्थी म्हणतो. ते पुन्हा आपण एक नाव दिलंय की शुभार्थी. किती छान नाव आहे बघा. हां, म्हणजे मनोरुग्ण असं म्हणण्यापेक्षा शुभार्थी हे नाव, आमचा जो देवराई नावाचा चित्रपट आहे त्या सुमारास हे नाव निघालं त्याच्या प्रवासाच्या दरम्यान. तर ते शुभार्थी आणि त्यांच्या बरोबर जे नातेवाईक आहेत, कुटुंबीय आहेत, त्यांना आपण शुभंकर म्हणतो.
तर शुभार्थी आणि शुभंकर ही किती छान नावं आहेत आणि व्हेरी इंटरेस्टिंगली ती नावं नाहीत, त्याच्यावर भावना आहेत. म्हणजे आज भारतातल्या सर्व सपोर्ट ग्रुप्समध्ये ना, आसामपासून चेन्नईपर्यंत शुभार्थी हाच शब्द वापरला जातोय. आणि मला परवा आता काही वर्षांपूर्वी सिंगापूरच्या सपोर्ट ग्रुपची मेल आली. आमची एक गायत्री रामप्रसाद म्हणून आहे, ती अमेरिकेत मोठी सपोर्ट ग्रुप मुवमेंट चालवते. त्या सगळ्यांनी आता ना हेच नाव, ते शुभार्थी म्हणतात, आपण शुभार्थी म्हणतो. पण नाव इंटरनॅशनल झाले ते आता, म्हणजे अमुक एका भाषेच्या पलीकडे ते नाव गेलं. त्यामुळे मग आता हे खूप महत्वाचं आहे डिस्टिग्मॅटायझेशनसाठी. तर आपण शुभंकरांचाही सत्कार करतो का? कारण मानसिक आरोग्याच्या चळवळीत त्या रुग्णाच्या बरोबरीनं जे कुटुंबाचं योगदान आहे, त्या बाबतीत आपण अजून तरी भाग्यवान आहोत. म्हणजे भारतातले मनोरुग्ण, म्हणजे आपल्याकडे ना ज्या पद्धतीने माणसं अगदी चुकीची काळजी घेत असतील बरं का, कोणी परफेक्ट नसतो, पण काळजी तर असते. भले प्रत्येक जण खूप रॅशनल नसेल, पण ते म्हणजे असं खूप वेळेला होतं की आपल्याकडचे पालक मुलांची भयंकर काळजी करतात. पाश्चात्य पालकांपेक्षा एकदम वेगळे असतो आपण. तिथं 18 वर्ष झालं की मुलंच बाहेर पडते. आता खूप काळजी करण्याचे तोटे पण आहेत, पण बऱ्याच वेळेला मानसिक आजारांच्या मध्ये कुटुंबाचा सहभाग असला तर त्याचा फायदा खूप आहे. आमच्या मुक्तांगणमध्ये जेव्हा आमचे पेशंट येतात, तर त्या पेशंटच्या बरोबर, खास करून व्यसनाचं उदाहरण घ्या, म्हणजे आमच्या त्या पेशंटने हैदोस घालून झालेला असतो, वारंवार सगळ्यांना त्रास देऊन झालेला असतो, तरी त्याला 5-6 लोक सोडायला येतात बरं का. परीक्षेच्या सेंटरला सोडावं तसं टाटा करत वगैरे, डोळ्यात पाणी वगैरे येऊन. तर पण हे काय दाखवतं की तो जिव्हाळा आहे हो कुठेतरी, एवढं सगळं करून. म्हणजे आमचे आमचे रुग्ण काही सिधे नसतात. त्याच्यामुळे तरी हैदोस धुमाकूळ सगळं घालून झालेला असतो, पण ही मंडळी येतात तरी त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. म्हणजे असंही येत असणार की बरं झालं आता हा कटकट नाही, 2 महिने राहील मुक्तांगणला, हाही विचार असेल, पण पाणी पण असते की अरे त्याला तिथे जेवायला मिळेल ना, त्याचं चांगलं होईल ना, हे पण असतात विचार. तर म्हणून कुटुंब ना ही आपली खूप मोठी मोठी स्ट्रेंथ आहे ती आपली, म्हणजे आमच्या क्षेत्रामध्ये तर मानसिक आरोग्याच्या. त्यामुळे त्यांना आपण किती जास्त पद्धतीने सहभागी करून घेऊ, समाजाला किती वेगळ्या पद्धतीने सहभागी करून घेऊ, हे सगळं केल्याशिवाय तो डिस्टिग्मॅटायझेशनचा भाग काही कमी होणार नाही. आणि स्टिग्मा कमी झाला तर जास्त माणसं विकासाकडे वळतील, डेव्हलपमेंटकडे. डेव्हलपमेंटचा ओघ निर्माण झाला तर डिस्ट्रेस आटोक्यात येईल वेळच्या वेळी, आणि डिस्ट्रेस आटोक्यात आला तर डिसऑर्डर्स नवीन निर्माण होणार नाहीत, त्यांचं प्रमाण तरी कमी होईल. ज्या जुन्या जाणत्या न्यूरोकेमिकली ओरिएंटेड डिसऑर्डर्स आहेत त्या राहतीलच, पण त्यांना आपण लवकर ट्रीट करू शकू, त्यांचं लवकर चांगलं पुनर्वसन करू शकू. ह्या दृष्टीनं आपण पुढे जर जायचं असेल तर आपण सगळे एकत्र असणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. तरच आपल्याला हा पट आणि 21व्या शतकात त्यामध्ये येणारी आव्हानं, या आव्हानांचा सामना करता येईल. इथे मी माझी मांडणी थांबवतो आणि गप्पांना सुरू करूया आपण, नाही का. इंटरेस्टिंग गेला. सकाळी तुम्हाला एक संगीतकार भेटले, रात्री एक खेळाडू भेटली. हे जरा तुम्ही थोडं समजून सांगा. प्रत्येक अर्धा माणसं भेटली असतील, प्रत्येकाचे विकार काय होते आणि तुमच्याशी. हो, काय माहितीये का, मी काल 36 जण बघितले. आता सगळ्यांचं कुठे सांगू तुम्हाला. पण महत्वाची गोष्ट काय
की मला त्यातली तुम्हाला रेंज सांगायची होती म्हणून मी ते बोललो. हां, की त्यातलं व्हेरीड म्हणजे आता फॉर फॉर एक्झाम्पल आम्ही खेळाडूंच्या बरोबर काम करतो. आम्ही 17 खेळांच्या जवळजवळ 150 खेळाडूंबरोबर काम करतो. आता ही जी मुलगी आहे माझी, ती पॅराऑलिम्पिकमध्ये आता टोकियोमध्ये तिला 3 मेडल्स मिळाली. ती माझ्याकडे आता गेली 6 वर्ष येते आणि साताऱ्याजवळची ग्रामीण भागातली मुलगी आहे आणि ती ऑडिटरी चॅलेंज आहे, ऐकण्याचा तिला त्रास आहे. व्हेरी इंटरेस्टिंगली की आता ह्या 5-6 वर्षात अर्थात ती पॅराऑलिम्पिकमध्ये किंवा त्याला डेफ ऑलिम्पिक म्हणतात त्याच्यामध्ये ती जगात उत्तम झालीच आहे. आत्ता ती ओपन कॅटेगरीमध्ये तिच्या कॅटेगरीत भारतातल्या पहिल्या 10त आहे. आणि आमचं ध्येय हे येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये जनरलमध्ये मेडल मिळवणे, जनरल ऑलिम्पिकमध्ये. तर आता हे करत असताना, खेळाडूंबरोबर काम करताना आमचं योगदान काय असतं, मानसिक आरोग्याचं योगदान काय असतं, तर सोपं असं आहे की त्या त्या खेळाचा जो कोच असतो ना, तो त्या त्या खेळाचं स्किल शिकवतो आणि आम्ही लोक खेळाडूने विचार कसा करायचा ते शिकवतो. आणि हे मानसिक आरोग्याचं खेळाडूसाठीचं योगदान असतं. तर ते का महत्त्वाचं आहे, कारण ते आपल्याला सांगतं ना की अरे डेव्हलपमेंटसाठी मानसिक ज्ञान असणं, भावनांचं नियोजन तुम्हाला माहिती असणं हे किती छान आहे, किती महत्त्वाचं आहे. माझ्याकडे आत्ता एक हेच उत्तर मी ना, माझ्याकडे एक 14 वर्षाचा लेफ्ट आर्म स्पिनर येतो, फारच गोड येतो. तर त्याचं म्हणजे मी त्याचं नाव सेव्ह केलं आहे, शौनक त्याचं नाव आहे, शौनक द शेन वॉन म्हणून. 14 वर्षाचा आहे आणि तो मला आमचे अहवाल लिहितो. त्याला मी रिपोर्टिंग असतं, फीडबॅक कसा द्यायचा. तर त्याच्याकडे ना तो छोटा असा बारका मोबाईल आहे, त्याच्यावरती तो टिक 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 करून मला दिवसाचं लिहितो, माहिती आहे ना, आज 5 ओव्हर टाकले, आज असं केलं तसं केलं. मग आम्ही काय करतो की त्याला मी लेफ्ट आर्म स्पिन शिकवत नाही, मी त्याला लेफ्ट आर्म स्पिनर न विचार कसा करायचा ते शिकवतो. म्हणजे काय, उदाहरण की लेफ्ट आर्म स्पिनरला जेव्हा 2 6 2 4 लागोपाठ मारल्या जातात, त्याने त्यावेळी समजायचं की ही संधी आहे, संधी आहे. हा विचार कसा करायचा, कारण मारतोय म्हटल्यावरती कुठलाही बॉलर हा डिस्ट्रेस खाली जाणार की नाही, मग त्याने विचार काय करायचा हे मी त्याला शिकवतो. आणि मग ते करताना मग आम्ही खूप मजेदार वरुण चक्रवर्ती घेतो, कुलदीप यादव घेतो, त्यांच्या ओव्हर्स बघतो, त्या ओव्हर्सच्या वेळेला त्यांनी काय विचार केला असेल तो आम्ही करतो. असं सगळं करून म्हणजे म्हणून त्याचं उत्तर आहे की युअर स्पोर्ट्स कोच विल टेल यू हाऊ टू प्ले अँड आय विल टेल यू हाऊ टू थिंक. आणि कोणत्याही आंतरराष्ट्रीय पातळीवरती ना, स्किलपेक्षाही एका पॉइंटला ना हाऊ टू थिंक बिकम्स मोर इम्पॉर्टंट. कारण एकच स्किल असलेली 10 लोक असतात तिकडे, सगळे इक्वलच असतात स्किल वाईज. त्यामुळे तिथं हाऊ टू थिंक बिकम्स एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. ते आपलं योगदान असतं. तुम्ही म्हणाल थोडक्यात सांगा म्हणून ते सांगितलं. किंवा आता म्हणजे आता इथं काही आपण औषध देत नाही, ते औषधाची गरज नाही. किंवा आता ही जी शिक्षण घेणारी गायिका आहे, तर तिला काय होतं की आवाज हा लागणं आणि आवाज कापणं हे तुमच्या ना भावनांवर अवलंबून आहे. जेव्हा जेव्हा या मुलीला भीती वाटते की तिचं गाणं तिचे गुरुजी किंवा तिचे बंधू गुरु भगिनी हे जज करणारे, तिचा आवाज कापायला लागतो. तर मग आता तिला गायकाने हाऊ टू थिंक हे मी शिकवतो.
आणि तिचे गुरुजी तिला राग शिकवतात.